नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण ही जाहिरात घेऊन आलेलो आहे की वरिष्ठ लिपिक गट क ज्या महिला बाल विकास परीक्षेच्या 2025 चे रिझल्ट लागलेले आहेत त्यांच्यात कोणाकोणाचे नाव आहे, कोणाचा रिझल्ट आलेला आहे आपण बघू। तर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, ज्याला नाही झालेला आहे खंत बाळगून घेऊ नका, परत एक वेळा ट्राय करा आणि नक्कीच होणार तुमचं। प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात, तर जितका जास्त सिरियसली अभ्यास करा तितकं जास्त लवकर एक्झाम निघण्याचे चान्सेस वाढणार। तर असा हा व्हिडिओ आपण बघूया आज। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आपल्याकडे तलाठी भरतीच्या जागेंसाठीच्या 1700 जागा आलेल्या आहेत। 1700च्या वर ज्या जागा आलेल्या आहेत त्यांच्यासाठी म्हणून आपण फीज जी ठेवलेली आहे ती फक्त आणि फक्त 500 रुपये ठेवलेली आहे। 1 वर्षाच्या जी कालावधी आहे, व्हॅलिडिटी जी म्हणतो आपण त्याला, ती कालावधी 1 वर्ष तुम्हाला हे सगळं फ्री राहणार। काय काय तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा, लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला सगळं काही 1 वर्षासाठी फक्त आणि फक्त 500 रुपयामध्ये मिळणार आहे। तर त्वरा करा, हा ऑफर व्हॅलिड करण्यासाठी 8010457760 या नंबरवर तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही आपलं सीट बुक करून घेऊ शकता या बॅचेस साठी। तसेच आपल्याकडे बाकीच्या सरळ सेवा एक्झाम्स साठी पण ऑफर आलेला आहे, तो आहे म्हणजे 2500 रुपयामध्ये वर्षभर व्हॅलिडिटी। तर तुम्हाला कोणतं पण असो, मग ते एनएम जीएनएम असो किंवा नगर परिषद, मनपा भरती, टीईटी टेट, तलाठी बाकी नाही, तलाठीचं तर आपण आता सध्या 500 केलेलं आहे आणि बाकी सगळ्या एक्झामचं पूर्ण 1 वर्षाची व्हॅलिडिटी सेम सगळं आपण अवेलेबल करणार आहोत। तर लवकरात लवकर तुम्हाला ही ऑफर फक्त आणि फक्त 15 ऑगस्ट पर्यंतच सीमित आहे। कोणती पण ऑफर ही फक्त आणि फक्त 15 ऑगस्ट पर्यंत सीमित आहे। मग नंतर तुमच्या सगळ्यांचे कॉल येतात की आम्हाला ऑफर पाहिजे। तर आता सध्या ऑफर सुरू आहे, तर त्वरा करा। चला आपण बघूया की कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे सिनियर क्लर्क म्हणजेच वरिष्ठ लिपिक गट क या पोस्ट साठी। सगळ्यात पहिले ज्यांचं नाव आहे ते आहेत कौस्तुभ माळी। यांना 181.36 ओपन मधनं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। सगळ्यात टॉपरला किती मार्क्स आहे मग 181, ठीक आहे। त्यानंतर शुभम पवार ओपन अनरिझर्व्ड मध्ये, त्यांना पण सेम मार्क्स आहेत, ठीक आहे। थोडासा काहीतरी फरक असतो आणि म्हणून ते फर्स्ट आणि सेकंड नंबरवर असं येतं। हे झाले। आता मग आपण एससी चे बघूया की त्यांच्यामध्ये शीतल मेश्राम यांना 171 मार्क्सनी त्यांचा टॉप केलेला त्या टॉपिक या फेज मध्ये। त्यानंतर प्रचिती गोंडाने यांना 169.5 मार्क्स आहेत, यांनी या कॅटेगरीमध्ये टॉप केलेला आहे। त्यानंतर एसटी मध्ये शुभम आडतराव 173 मार्क्स आलेले आहेत आणि पल्लवी मोडक त्यांना 161 मार्क्स आलेले आहेत। त्यानंतर व्हीजेए मध्ये अजय परदेशी आणि मनीषा देवकर यांना 176 आणि 167 असे मार्क्स मिळवून त्यांनी त्यांच्या कॅटेगरीमध्ये आपली जागा मिळवलेली आहे। त्यानंतर एनटीबी मध्ये एकाच पर्सनचं झालेलं आहे, ते आहेत आकाश भांगे, त्यांना 171 मार्क्स मिळालेले आहेत। एकाच व्यक्तीची जागा पोस्ट जितकं असते त्यानुसार सिलेक्शन होत राहते, है ना। जितके पोस्ट असणार त्यानुसार जागा येणार, सिलेक्शन होणार, नाही का। त्यानुसार एनटीसी मध्ये 2, एसबीसी मध्ये 2, ओबीसी मध्ये शुभम गायकवाड यांना 179 मिळालेले आहेत। त्यानंतर एससीबीसी मध्ये अनिकेत माने यांना 179 मिळाले आहे आणि त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये सुद्धा, ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचं ऑलमोस्ट किंवा ओपनचं ऑलमोस्ट सेम कट ऑफ गेल्यासारखंच होते। बघितलं तुम्ही, ते 179 आहे, ओपन मध्ये 181 होता, जास्त नाही, 1-2 मार्क्सचाच फरक असतो जनरली।
प्रत्येक एक्झाम मध्ये हेच असते. इथे राहुल कुलकर्णी यांना 179 EWS मध्ये. तर या प्रकारे या सगळ्या आता ज्यांचे नाव नाही घेणे झाले, भरपूर मोठी लिस्ट आहे. चांगली गोष्ट आहे की भरपूर मोठी लिस्ट आहे, म्हणजे जागा जास्त आल्या होत्या आणि तुमचं पण झालं. तर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा, कॉंग्रॅच्युलेशन. इथेच खुश होऊन जाऊ नका, तर कागदपत्रे लवकरात लवकर जमा करा आणि पुण्याला तुम्हाला यायचं आहे ते चेक करायचं आहे. आपले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस प्रत्येक गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे. व्हिडिओमध्ये आपण टाकलेलंच आहे की कोणते कागदपत्र आवश्यक आहेत. प्रत्येक कागदपत्र घेऊन जायचे आणि ज्यांचं नाही झालेलं आहे त्यांनी खंत बाळगू नका, अजून अभ्यास करा. काही मदत लागली, डबल अकॅडमी आहेच. तुम्हाला काही पण मदत लागल्यास दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. अभ्यासाशी रिलेटेड इश्यू असो किंवा नॉन टेक्निकल काही पण इश्यू असो, तर कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. तर थँक्यू सो मच एव्हरीवन. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.